हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तर बघा, ही किती छान इडली आहे। ही खूप हेल्दी आणि हाय प्रोटीन वाली इडली आहे। ही इडली बनवली आहे आपण क्विनोवा पासून। क्विनोवा आणि मिक्स डाळीचा वापर केलेला आहे आणि बनवायला पण सोपी आणि खायला पण खूप टेस्टी आहे। हेल्दी वर्जन आहे। तर चला बघूया आपण कसं बनवायची आहे ही इडली। सुरुवात करूया। तर पहिलं आपण याच्यासाठी चण्याची डाळ घेतली 1 कप आणि त्याच्यासाठी मूग डाळ घेतलेली आहे। आपण मूग डाळ घेतलेली आहे 1 कप। अर्धा कप आपण मसूरची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप आपण उडद डाळ घेतलेली आहे। आता ह्या सर्व डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। 2 पाण्याने आपण छान अशा धुवून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मेथी दाणा पण टाकायचा आहे। बघा, हे टाकल्यानंतर आपण हे छानपैकी 2 वेळा व्यवस्थित डाळी धुवून घ्यायच्यात। बघा, छानपैकी अशा आपण धुवून घेणार आहोत, म्हणजे हे जे सफेद पाणी आहे ते निघून जाईल। आता हे छानपैकी धुतल्यावर आपल्याला हे आपण 2दा धुतल्या, तर ह्याला आपण ठेवूया आणि नंतर आपण आपला जो क्विनोवा आहे तो घेऊया। तर याच्यासाठी मी 2 कप क्विनोवा घेतलेला आहे। तर 2 कप आपण क्विनोवा टाकलाय आणि ह्याला पण आता आपल्याला स्वच्छपैकी 2 पाण्याने धुवून घ्यायचंय। बघा, मी स्वच्छपैकी धुवून घेतलं। हे मी दुपारच्या टायमाला हे सगळं धुतलेलं आहे हे धान्य आणि ह्याला आपण 4 ते 5 घंटे भिजायला घालूया। आता आपण हे डाळी आणि क्विनोवा भिजायला घातलंय। 5 घंटे ठेवलेलं आहे मी छानपैकी। आता हे 5 घंट्यानंतर आपल्याला बघायचंय आपलं व्यवस्थित असं भिजून झालेलं आहे। मी डाळी धुवून घेतलेल्या आहेत, क्विनोवा पण धुतलेला आहे। आता आपल्याला हे मिक्सर मधून काढायचंय। तर पहिले आपण डाळी काढून घेऊया। जारमध्ये आपण डाळीचं जे भिजलेल्या डाळी आहेत त्या घेऊया आणि छानपैकी आपण मिक्सर मधून काढलेलं आहे। मस्तपैकी असं इडलीचं बॅटर बनतं तसं आपल्याला दळून घ्यायचं आहे। क्विनोवा पण मी दळलेला आहे। तर हे संपूर्ण पीठ आपण दळून घेतलंय। बघा, हा क्विनोवा लास्टचा घाणा होता। आता हे आपल्याला छानपैकी मिक्स करायचंय, एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर झाकून आपल्याला रात्रभर 7-8 घंटे ठेवायचंय। आता बघा, सकाळी किती छान असं फर्मेंट झालेलं आहे। मी याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं नाहीये। तर हे छानपैकी फर्मेंट झालंय। हे 2 ते 3 दिवस आरामशीर फ्रीज मध्ये राहतं। आता मी एक इडलीचं भांडं गरम करायला ठेवलंय आणि आता आपण त्या इडलीच्या चकतीला तेल लावूया आणि हेल्दी अशा आपल्या इडल्या बनवून घेऊया। तर तेल लावलेलं आहे मी आणि आता आपण इडलीचं बॅटर इडली पात्रात टाकूया। खूप जाळीदार आणि एकदम अशा मस्त अशा इडल्या बनतात। खायला पण खूप टेस्टी, हेल्दी तर आहेच, पचायला पण एकदम हलके आहेत, हाय फायबर आहे, हाय प्रोटीन आहेत। तर आपलं ते जे भांडं आहे ते मस्तपैकी आपण इडली पात्र भरलेलं आहे। तर आता आपण हे वाफवायला ठेवूया। आता मी वाफवायला ठेवते। 10-15 मिनिटांमध्ये आपली इडली छान अशी वाफून निघेल। बघा, हे पुन्हा मी ठेवलेलं आहे दुसरं पात्र। 10-15 मिनिटांमध्ये आपली इडली वाफून निघेल। बघा, छान अशा आपल्या इडल्या झालेल्या आहेत, मस्त अशा। तर बघा, किती छान अशा इडल्या झालेल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते इडली आपली तोडून किती छान होते। एकदम अशा फ्लफी इडल्या झालेल्या आहेत, एकदम सॉफ्ट आणि टेस्टी तर आहेतच। बघा, ही किती सॉफ्ट आहे, स्पॉन्जी अशी इडली झालेली आहे आपली। आणि बघा किती छान असं त्याचं टेक्स्चर पण किती छान आलं आहे। वाटतच नाही की क्विनोवाची किंवा डाळीची इडली आहे, असं वाटते की आपले राईस इडलीच आहे। पण ही खूप हेल्दी वर्जन आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा, किती छान जाळीदार झालेली आहे। आता ही जी इडली आहे ती मी टोमॅटोची चटणी आणि नारळाच्या चटणी बरोबर सर्व केलेली आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा, खूप हेल्दी आहे, तब्येतीसाठी चांगली आहे, डायबेटिक लोकांसाठी पण चांगली आहे, वेट लॉस साठी चांगली आहे, बनवायला सोपी आहे। नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुमची इडली कशी झालेली आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।
आणि बघा की किती सुंदर रेसिपी आहे आणि किती टेस्टी इडल्या बनतात. मलाही आवडेल की तुम्ही ट्राय केल्यानंतर तुमची इडली कशी झालेली आहे हे समजायला.